कोहिनूर ग्रुपतर्फे आणि त्याचबरोबर आशय आणि ग्रंथाली या तीनही संयोजन संस्थांच्या वतीने आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरती आसनस्थ असलेली सगळी मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर असलेली सगळी मान्यवर मंडळी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या संध्याकाळचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर लखलख चंदेरी तेजाची म्हणतो ना आपण, त्या न्याऱ्या दुनियेतली ही सगळी न्यारी मंडळी आज आपल्या भेटीला एकाच व्यासपीठावरती आहेत. त्यामुळे या झगमगत्या व्यासपीठाकडनं तुमच्या सगळ्यांचं तितकंच मनापासून स्वागत. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत, चॉईसेस या मृणाल कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे. जगविख्यात अभिनेत्री लिव उलमन यांच्या आत्मकथनाचा हा एक स्वैर अनुवाद आहे. लिव उलमन ही जगविख्यात अभिनेत्री. कोणाला ती अभिनेत्री म्हणून आधी भेटली, कोणाला लेखिका म्हणून आधी भेटली. म्हणजे ज्यांनी तिचं चेंजेस आणि चॉईसेस ही पुस्तकं आधी वाचली असेल त्यांना स्वाभाविकच ती लेखिका म्हणून आधी भेटली असेल आणि त्यानंतर तिच्या चित्रपटाकडे माणसं वळली असतील. पण कुठल्याही नात्यात, कुठल्याही रूपात ती तुम्हाला भेटली असली तरी तिचं तरल असणं, तिचं संवेदनशील असणं, तिचं अभिनेत्री असणं, तिचं माणूस असणं, तिचं दिग्दर्शक असणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मनापासून भेटल्या. या सगळ्याचे अनुभव जेव्हा तिने शब्दबद्ध केले तेव्हा आपल्याकडे असं म्हणतात ना, एका शाहिराचा पोवाडा दुसऱ्या शाहिराने गावा. तसं मला असं वाटतं एका अभिनेत्रीचं असं काही विचार संचित एका अभिनेत्रीनेच अनुवादित करावं, इतका सुंदर योग आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आला आहे. तितकीच तरल आणि संवेदनशील मनाची अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिने या सगळ्या विचारांचा, तिच्या अनुभवांचा इथे अनुवाद केलेला आहे. त्यामुळे त्याचं पुढच्या काही मिनिटात इथे प्रकाशन होईल. 1985 साली आशयच्या वाटचालीला सुरुवात झाली आणि 1985 ते आज 2023 हा जो सगळा कालखंड आहे, यामध्ये आशयच्या व्यासपीठावर पुस्तक प्रकाशन आणि चित्रपटाचं प्रदर्शन असा हा 153वा कार्यक्रम आहे. कितीतरी महान लेखक, महान कलाकार या सर्वांची आत्मचरित्र असतील, पुस्तकं असतील, चित्रपटविषयक वेगवेगळं लिखाण असेल, या सगळ्याला कायमच आशयच्या व्यासपीठावर मानाचं स्थानच मिळालेलं आहे. की लिव उलमनसारखी नॉर्वेजियन अभिनेत्री, तिला लिहावंसं वाटतं आत्मकथन. ती तिकडून ते आत्मकथन लिहिते आणि भारतामध्ये मृणालसारख्या एका अभिनेत्रीला त्याचा स्वैर अनुवाद मराठीत करावासा वाटणं हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे. आणि त्याच्या प्रकाशनाला चार चौघी या ठिकाणी मृणालच्या प्रेमाखातर व्यासपीठावर असणं हा पण एक योग आहे. व्यासपीठावरच्या सगळ्यांचं या तीनही संयोजन संस्थांच्या वतीने, कोहिनूर ग्रुपच्या वतीने, आशयच्या वतीने आणि ग्रंथालीच्या वतीने आपण स्वागत करूया. धनश्री धारप यांना मी इथे निमंत्रित करेन. आत्ता ग्रंथालीच्या वतीने हे बोललं जाणार आहे, इथे मनोगत बोललं जाणार आहे. ज्यांनी प्रकाशन हा व्यवसाय न मानता ती चळवळ मानली, त्या चळवळीविषयी ते अधिक छान सांगू शकतील. थँक्यू स्नेहा. नमस्कार. ग्रंथाली प्रकाशित मृणाल कुलकर्णी लिखित अनुवादित केलेल्या चॉईसेस या पुस्तकाचं प्रकाशन रोहिणी अट्टंगडी, कादंबरी कदम, पर्णपेठे, मुक्ता बर्वे व विशेष अतिथी म्हणून मोहन आगाशे, किरण यज्ञोपवीत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या उपस्थितीत होत आहे. याचा ग्रंथालीस खरोखरच आनंद होत आहे. खरंच आज दुग्ध शर्करा योग आहे की ह्या चार चौघींच्या उपस्थितीत आणि ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. आजची उत्सवमूर्ती मृणाल कुलकर्णी हिने लिव उलमन हिच्या आत्मकथनाचा स्वैर अनुवाद केला असून यास मोहन आगाशे यांची प्रस्तावना लाभली आहे. याचे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी केले आहे आणि या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाची जबाबदारी आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार यांनी घेतली आहे. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पुण्यातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पाठीशी, चळवळींच्या पाठीशी अतिशय सक्रियपणे उभं राहिलेलं एक नाव कृष्णकुमार गोयल सरांचं, जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मृणाल आपण वेगळ्या नाटकात पाहिलं असेल, सिनेमात पाहिलं असेल, OTTवर पाहिलं असेल, पण अनुवादित लेखिका म्हणून मला वाटतं तिचा हा दुसराच कार्यक्रम असावा. त्यामुळे मृणालजी तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी. कोहिनूर ग्रुप, आशय, ग्रंथाली व मृणाल कुलकर्णी
यांचं विलक्षण बंध तर आहेच, पण त्या पलीकडे एक अनोखं नातं देखील आहे. या नात्याचा एका शब्दात उल्लेख करायचा असेल तर तो शब्द म्हणजे दर्जा आहे. कोहिनूर ग्रुप ज्या व्यवसायात आहे तेथे आम्ही दर्जेदार गृहनिर्मितीला प्राधान्य देतो. असे गेली 37 वर्ष चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांच्या संदर्भात दर्जेदार आणि अभिरुची संपन्न कार्यक्रम सादर करीत आहेत. ग्रंथालय या वाचक चळवळीने आजवर दर्जेदार साहित्यिक आणि साहित्य यांची निर्मिती केली आहे. मृणाल कुलकर्णी यांना तर या साहित्याच्या वारशाचा बालकडू जन्मताच मिळालेला आहे आणि त्या आधारेच त्यांनी चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात एवढ्या लहान वयात मुसाफिरी करून आपल्या निर्मितीचा जो दर्जा टिकविला आहे त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्या पुस्तकाचा विषय देखील अनोखा आहे. याच प्रेक्षागृहामध्ये आपल्यापैकी अनेक जणांनी इंगमार बर्गमन यांचं जगविख्यात चित्रपट पाहिले असतील आणि त्यातील अनेक चित्रपटांमधून लिव उलमन यांच्या दर्जेदार अभिनयाचा प्रत्यय आपल्याला आला असेल. अनोख्या प्रतिभेची अभिनेत्री जेव्हा आपले आत्मकथन करते आणि मृणाल कुलकर्णी यांच्यासारखी संवेदनशील अभिनेत्री त्याचं मराठीत स्वैर अनुवाद करते तेव्हा तो दस्तऐवज एका पुस्तकापुरता मर्यादित राहत नाही, तर या दोघी मिळून वैश्विक संवाद करतात असे मला वाटतं. धन्यवाद माननीय गोयल सर. ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत अर्थात पुस्तक प्रकाशन, मी व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांना, चार चौघींना, सगळ्या मैत्रिणी आणि कलावंत अभिनेत्री सगळ्यांना विनंती करते आपण पुस्तकाचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावं. व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाला साक्षीदार असलेली व्यासपीठाच्या समोरची मंडळी, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आता हे पुस्तक इथे प्रकाशित होत आहे. लिव उलमन यांच्या आत्मकथनाचा, चॉईसेस या आत्मकथनाचा मृणाल कुलकर्णी यांनी केलेला हा अनुवाद. मला असं वाटतं की हा चॉईस हा मृणालचा स्मार्ट चॉईस आहे. एक हुशार लेखिका, संवेदनशील व्यक्ती हिने ही केलेली निवड आहे आणि या पुस्तकातच ह्या सगळ्याची उत्तर आहेत. हा एका अभिनेत्रीनं, स्त्रीनं, आईनं, मुलीनं, एका अभिनेत्रीला, स्त्रीला, आईला आणि मुलीला दिलेला एक मनोज्ञ भूमिकेतून दिलेला सुंदर प्रतिसाद आहे. हे सरसकट अनुभव कथन नाही आहे, रंजक पुस्तक आहे. एकदा हातात धरलं की शेवटपर्यंत वाचावंसं वाटतं, पण त्यातले काही प्रांत अपरिचित आहेत. मधून असंगत असे परिच्छेद येतात, भावनांचे उमाळे असलेले तुकडे येतात, काही वेळेला प्रत्येकारी गोष्टी पण येतात, आठवणी आहेत, नोंदी आहेत आणि हे सगळं संगतवार विचारांमध्ये बांधताना काही ठिकाणी तरेस्थ नोंद, तर वैयक्तिक प्रसंगांमध्ये भिजलेला स्वर अशी शब्दयोजना मृणाल वारंवार करत राहते. त्यासाठी मृणाल तुला दाद देवीशी वाटते. 2 तानपुऱ्यावर एक तानेतेनं सा लावत असत, असा की एक तानपुराचा सा वाजवला तर दुसरा आपोआप झंकारून उठत असे. आता शास्त्राचा विचार केला तर हे शक्य आहे, कारण तो रेझोनन्स आहे. आपल्यापैकी बरेच जण शास्त्राचे विद्यार्थी असतील तर ट्युनिंग फोर्कचे एक्सपेरिमेंट आपण केलेलं आहे की पाईप आणि ट्युनिंग फोर्क किंवा सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट एका विशिष्ट जागी धरला तर घुमारा येतो, त्या विशिष्ट जागी धरला तर तारेला कंपन येतं आणि कागद उडतो. तर इथेही असंच झालेलं आहे असं मला वाटतं की इथेही लिव्हच्या फ्रिक्वेन्सीला मृणालच्या संवेदनेने नेमका प्रतिसाद दिलेला आहे. दोन्हीकडे उत्तम सा लागलेला आहे आणि कागद उडालेला आहे हे तुम्ही खात्रीनं सांगू शकता. मोहन आगाशे आपल्या प्रस्तावनामध्ये असं म्हणलेलं आहे, ज्याचा मी पुनरुच्चार करतो, की एखादं पुस्तक वाचल्यानंतर मूळ पुस्तक काय हे जाणून घेण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते. असं वाटलं की या पुस्तकानं मनावर जी प्रतिमा निर्माण केली आहे ती कायम राहावी. शेवटी कुठल्या तरी चर्चेचा, वादाचा शेवट बाई झाल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला, असं मी इतके वेळा ऐकलेलं आहे की त्यामुळं स्त्री असणं म्हणजे नक्की काय, असा जो प्रश्न मला, मी स्त्री नाही आहे हे कळल्यापासून पडला आहे. कारण जन्मताना आपण दोन्ही असतो.
त्याच्यावर आणखीन विचार करायला भाग मला जसं लीव उल्मननी पाडलेलं आहे तसंच मृणालनी पण पाडलेलं आहे. ती जेवढी बाई मला कळलेली नाही आहे तेवढीच ही बाई मला अजून कळलेली नाही. जे दावा करतील मला कळलेली आहे त्याचा अर्थ ती फसवण्यात यशस्वी झालेली आहे. मी मृणालचं कौतुक करणं वगैरे याच्या फंदात पडत नाही. खूप गोष्टी करते ती आणि सगळ्या चांगल्या करते. ते कदाचित तिचं जेनेटिक लोडिंग आहे, आजोबांपासून आलेलं, आणि त्यामुळे त्याला ती काही करू शकत नाही. तिचे क्रोमोझोम्स आहेत. पण ते बी योग्य शेतात पडले आणि खत पाणी चांगलं मिळाल्यामुळे चांगलं बहरलंय. आता याच्या पुढे ती काय करते याची उत्सुकता मला आहे आणि ते थांबण्या इतका शहाणपणा मी दाखवतो. आता वेळ आहे या चौघी जणींच्या ज्या चौघी आपल्या व्यासपीठावरती आहेत त्यांच्याकडनं काही जाणून घेण्याची, त्यांच्याकडनं काही ऐकण्याची, त्यांचं मनोगत असेल किंवा त्यांच्या मनामध्ये आत्ता उमटलेले काही शब्द असतील, भाव असतील. मृणालला मी फार वर्षापासून ओळखते आहे. आम्ही एकत्र काम पण केलेलं आहे. ती अत्यंत चांगली अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, निर्माती पण आहे आणि लेखिका पण आहे. आता लेखन झालं. आता फक्त मला एकच सांगायचं आहे तिला, आता एखादं नाटक लिही आणि त्याच्यात मला काम दे. कारण नाटक हा प्रकार ती स्वतः अभिनेत्री असल्यामुळे, तिला नाटक काय आहे हे माहीत असल्यामुळे ती चांगल्या प्रकारे नाटक लिहू शकेल असं मला वाटतं आहे. कारण नाटक लिहिणं ही पण एक वेगळी कला आहे. जसं कादंबरीकार असतो तसा नाटककार असतो. त्यामुळे एवढंच बोलीन आणि तिला पुढच्या पुस्तकाविषयी, पुढच्या नाटकाविषयी आधीच अभिनंदन करीन आणि शुभेच्छा देईन. मी जास्त काही बोलणार नाही आहे. परंतु हे पुस्तक मला जेव्हा तिने वाचायला दिलं, कुठेतरी एक अभिनेत्री म्हणून, आई म्हणून, स्त्री म्हणून प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी त्याच्यातून मिळालेलं आहे. काही ना काहीतरी, कुठेतरी साम्य आपल्या जीवनाशी असं वाटलेलं आहे. लिन म्हणजे लिव्हची मुलगी, एक तिच्या टीनेजर मुलीविषयी ती असं म्हणते. लिनच्या आणि माझ्या नात्याबद्दल काय बोलू? हे खरं की एकत्र असताना आम्ही एकमेकींना रोज रात्री गोष्टी सांगतो, गप्पा मारतो. पण शेवटी वयाचा फरक. माझ्या कथा ऐकताना तिला प्रौढ व्हावं लागतं आणि मला करावं लागतं छोटी मुलगी असल्याचं नाटक. आमच्या कहाण्या फक्त स्वप्नातच जुळू शकतात. खरं तर माझ्याबरोबर तिला सुरक्षित वाटावं अशी माझी फार मनापासूनची इच्छा आहे. तिच्यावर भरभरून प्रेम करायचं आहे मला. त्या वयातल्या तिच्या मानसिक, भावनिक गरजा ओळखून त्या पुऱ्या करण्यासाठी तिला मदत करायची आहे. पण हे करताना मी कमी पडते. माझ्याच भावनिक गुंत्यात अडकून पडलेली मी जोपर्यंत माझ्याच न्यूनगंडातून, भीतीतून बाहेर येत नाही तोपर्यंत मी तिला कसं बळ देणार? पण मग हा विश्वास, हे बळ आत्ता तिला नाही मिळालं तर आयुष्यभर ती त्याच्या शोधात भरकटत राहील. तिची नाती अपूर्ण राहिली तर त्यांची कारणं ती या वयातल्या असुरक्षिततेच्या भावनेत शोधत राहील. हे सारं टाळण्याची हीच तर वेळ आहे. आत्ता तिला माझ्याकडून तरी प्रेम, सहवास, आधार मिळालाच पाहिजे. मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि तत्क्षणी संपवलं आणि खूप इन्साईटफुल वाटलं हे पुस्तक. मी काही फार चांगली वाचक नाही आहे, म्हणजे खूप वेळ लागतो मला वाचायला किंवा खूप मी कंटाळा करते वाचनाचा. पण अशा एका टप्प्यावर हे पुस्तक माझ्या हाती आलं जेव्हा मनात खूप कोलाहल चालला होता. नुकतेच मी तिशीत प्रवेश केला आहे आणि प्रश्न अचानक वेगळे व्हायला लागलेत. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून, स्त्री म्हणून वेगळ्याच प्रश्नांना आता सामोरं जावं लागतं आहे. तर त्या अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळाली. नवे प्रश्नही पडले आणि ते
छान वाटलं की आपल्याला कधी कधी काही काही गोष्टी बोलून सुटत नाहीत पण त्या वाचून सुटतात आणि त्या अर्थाने हे पुस्तक मला त्यामुळे खूप जवळचं वाटलं. तिने तिच्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावर हे पुस्तक तिला लिहावंसं वाटलं, व्यक्त व्हावंसं वाटलं, त्याचा अनुवाद तू माझ्या भाषेत केलास आणि माझ्यासारख्या मराठीची अत्यंत असोशी असणाऱ्या वाचकांसाठी इतक्या चांगल्या मराठीत तू त्याचं रूपांतर, स्वैर रूपांतर केलंयस की खरंच ते ते मला नाही वाटत आहे की ते तिचं आहे, ते तू म्हणतेस किंवा माझ्या भाषेतलं, माझ्या देशातलं, मी जो सूर्य बघते त्याच देशातला सूर्य बघणारं कोणीतरी लिहिलंय आणि अनुभवलंय असं मला वाटलं. त्यामुळे आता हे पुस्तक माझ्यासाठी इन्साईटफुल असेल. मी काही दिवसांनी तुला फोन करीन आणि मी वाचून झाल्यावर तुला सांगेन. पण तुझं खूप मनापासून अभिनंदन आणि आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला चौघींना बोलवलं त्यासाठी मनापासून आभार. सगळ्यांच्या मनामध्ये असलेला एक कॉमन प्रश्न की मृणाल का ओढली गेली या पुस्तकाकडे आणि तिने का अनुवाद केला या पुस्तकाचा, या प्रश्नाचं उत्तर फक्त मृणाल तेच देऊ शकते. खरं तर इथे माझी भूमिका फक्त अनुवादिकेची आहे. जे लिव्हच्या मनात होतं ते तिने लिहिलं आणि ते मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. पण त्या हृदयीचे या हृदयी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जमला आहे असं मला वाटतं. फार लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी चेंजिंग हेली वुलमनचं पहिलं आत्मकथन वाचलं होतं. ते फक्त इंगमार आणि तिच्याबद्दल किंवा तिच्या लहानपणाबद्दल आणि त्या इंगमार या एपिसोडबद्दल होतं. पण आता या वयामध्ये ते पुस्तक योगायोगानं करोना काळात जेव्हा स्थानबद्ध होतो आपण सगळे तेव्हा माझ्या हातात पडलं आणि मी आत्ता मुक्ता म्हटली तसं बसून एका झटक्यात वाचून काढलं आणि मला वाटलं की हे फार अप्रतिम आहे आणि हे इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर माझ्याशी जोडलं जातं आहे की हे कुठेतरी मी माझ्यासाठी केलं पाहिजे. आणि मी अगदी स्वांत सुखाय माझ्यासाठी म्हणून एक स्वतःला नियम घालून घेतला की मी रोज 2 तास बसीन आणि याचा अनुवाद करीन. आणि करता 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 मला असं वाटलं की हे तर प्रत्येक आईचं पुस्तक आहे, हे प्रत्येक स्त्रीचं पुस्तक आहे, हे कोणत्याही वयातल्या स्त्रीला आपलंसं वाटेल असं पुस्तक आहे. अभिनेत्रीच्या मनामध्ये काय चालू असतं, अभिनेत्री जेव्हा रंगमंचावर असते किंवा विंगेत उभी असते, प्रवेश आपल्याला करायचा असतो मंचावर, तेव्हा तिच्या मनात काय चालू असतं हे सांगणारं पुस्तक आहे. एखादा चित्रपट सुरू होणार असतो आणि आपल्या हातात स्क्रिप्ट अजूनही आलेलं नसतं, तेव्हा आपल्याला काय वाटतं हे सांगणारं पुस्तक आहे. त्यामुळे अनेक पद्धतींनी अभिनेत्री म्हणून, आई म्हणून, स्त्री म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून सुद्धा मी या पुस्तकाकडे ओढली गेले. सतीश आणि वीरेन तुमचे खूप मनापासून आभार की तुम्ही हा इतका छान कार्यक्रम आज घडवून आणलात. आशेने आजपर्यंत खूप दर्जेदार लोकांच्या पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे, सोहळे केलेले आहेत. माझा हा अनुवाद त्या पंक्तीत जाऊन बसल्याचा मला खूप मनापासून आनंद होतो. ग्रंथालीचे विशेष आभार. मला धनंजय गांगलची आत्ता खूप मनापासून आठवण होते. मी खरोखरच हे स्वांत सुखाय लिहित होते, पण धनंजयने आग्रह धरला की आपण हे छापलंच पाहिजे. मी लिव्हशी बोलतो आणि लिव्हशी संपर्क साधतो. लिव्ह ही आता तिचं वय खूप आहे, तिचा सेक्रेटरी तिच्यापेक्षाही वयस्कर आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, ते मागे लागणं, ते मेल्स, हे सगळं धनंजयने खूप आनंदाने केलं. याबद्दल मी त्याची मनापासून आभारी आहे. एक छोटी कविता आहे, मला वाटतं की आज ती वाचली तर तुम्हाला आवडेल कदाचित. मला आत्ता काय वाटतंय हे सांगणारी ही कविता आहे. मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचते. मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचते. पुस्तकं महाग झाली आहेत आणि माणसं स्वस्त. मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचते. पुस्तकं महाग झाली आहेत, माणसं स्वस्त. शिवाय सहज सगळीकडे उपलब्ध असतात. माणसं बरीचशी चटकन वाचून होतात. कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला. काही तर आयुष्यभर आकळत नाहीत. पातळ, जाड, पुस्तिका, बाड, सेमी, डेमी, A4, A8, सगळ्या साईजची, सगळ्या विषयांची. छोटी माणसं, मोठी माणसं, चांगली माणसं, खोटी माणसं, आपली माणसं, दूरची माणसं, दूर गेलेली जवळची माणसं, दुःखी माणसं, कष्टी माणसं, कोरडी माणसं, उष्टी माणसं, बोलकी, बडबडी, बोलघेवडी माणसं, निमग्न, तिरसट, मुडी माणसं,
पाठीवर थाप मारणारी, हातावर टाळ्या मारणारी, थरथर त्या हाताने तुमचा हात घट्ट धरून ठेवणारी, मोजकं बोलणारी माणसं, कविता, कादंबरीभर व्यथा माणसं, सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं, डोळ्यांनी मौन सोलणारी माणसं. काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही, काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही, काहींच्या मजकुरात विषयच नाही. वर्षामागे वर्ष पानं जातात गळत, काहींची प्रस्तावनाच संपत नाही. पुस्तकांचं एक बरं असतं, कितीही काळ गेला तरी मजकूर कधी बदलत नाही. पुस्तकांचं एक बरं असतं, कितीही काळ गेला तरी मजकूर कधी बदलत नाही. माणसांचं काय सांगू, वेष्टन, आकार, विषय, मजकूर सगळं सारखंच बदलत राहतं आणि मग शेवटी वाचायला माणूसच राहत नाही. तरीही शब्द शब्द वाचतो मी माणसं, पाना पानात वेचतो मी माणसं.